नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन तलाठी YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, यापूर्वी आपण सुपला शॉर्ट सिरीज जी आपण चालू केलेली आहे फक्त इंग्रजी व्याकरणासाठी. तुमच्या मनातली इंग्रजी व्याकरणाची जी भीती आहे ते काढणं काम माझं आहे, लक्षात ठेवायचं. यापूर्वी आपण भाग 1 ते भाग 4 असे पूर्ण 4 भाग पाहिले होते. आजचं आपलं सुपला शॉर्ट सिरीजचं भाग 5वं लेक्चर आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा शेअर करत चला, कारण इंग्रजी व्याकरणाची तयारी एकदम सोप्या भाषेत करायची आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत माझं शिकवणं चांगलं वाटत असेल तर कमेंट, लाईक करा आणि सगळ्यांना सांगत चला की बाबांनो, आता इंग्रजी व्याकरणाची काही चिंता करायची गरज नाहीये. सुशांत सरामार्फत आता आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. इंग्रजी व्याकरण जो आपला सुपला शॉर्ट सिरीजचा भाग 5 आहे. चला सुरुवात करायची. पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, काही गडबड करायची नाही. जे आहे ते तुम्हाला मी पटकन सांगेन. इथं सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. बरोबर. आता व्यवस्थित मी साईडला होतो थोडंसं. तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करा असा प्रश्न नेहमी पडतो, म्हणजे परीक्षेला तो प्रश्न दिला जातो आणि आपण पण तयारी करताना काय करतो तर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा असं आपण बऱ्याच वेळा करत असतो. आता लक्षात ठेवायचं, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा हे आपण केलेलं असतं, पण आता मात्र पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा असे सुद्धा प्रश्न विचारत आहेत. म्हणजे आपला एक हातचा राखून ठेवायचा. आता आपण काय करायचं, रिव्हर्स आपलं सुद्धा तयारी करायची, आपलं थोडं प्रिपरेशन करायचं. मला सांगा, जर ऍक्टिव्ह व्हॉइस आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असू, आता हा पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे, म्हणजे हे काय असणार आहे सांगा मला. हे तुमचं ऑब्जेक्ट असणार आहे, हे काय असणार आहे तुमचा वर्ब असणार आहे, आणि हे काय असेल, ओके, सब्जेक्टची गरजच नाहीये. ओके, कारण काय बघा, प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट देतील असं नाहीये. कदाचित तुम्हाला तुमच्याच वाक्यामध्ये सब्जेक्ट तयार करून देतील. ठीक आहे, आता आपण काय करूया, व्यवस्थित पर्याय बघूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, कधी पण लक्षात ठेवायचं, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस करताना टेन्स अजिबात चेंज करू नका. मग आता कॉमन सेन्सची गोष्ट बघा, हे आपण सुपला शॉर्ट मध्ये काढू शकतो. कसं काय बघा मित्रांनो, हॅज नॉट बीन फाउंड आहे, म्हणजे टेन्स माझा हॅज आणि V3 आहे. थोडंसं मी शॉर्ट मध्ये सांगितलं तर मला सांगा टेन्स कोणता आहे. टेन्स आहे, नॉटला साईडला काढा. टेन्स कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट आहे. बरोबर ना. हॅजचा V3 लागणार. हॅज V3 कुठला असतो, प्रेझेंट परफेक्ट. मी आता काय सांगितलं, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना टेन्स चेंज करायचा नाही. म्हणजे काय, साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जर तुमचं हॅज V3 असेल, मध्ये बीन आहे, तुमच्या पर्यायामध्ये सुद्धा पॅसिव्ह मध्ये काय पाहिजे, ऍक्टिव्ह मध्ये काय पाहिजे. आता ऍक्टिव्ह मध्ये सेमच टेन्स पाहिजे ना. मला सांगा कुठं कुठं सेम टेन्स आहे बघा. हा एक सेम टेन्स आहे, हा एक सेम टेन्स आहे, हा सेम टेन्स आहे का इथं सापडला बघा. याला बरोबर सुपला शॉर्ट करून बाहेर काढायचं. म्हणजे काय, हॅड का केलं, टेन्स चेंज केला त्यांनी पास्ट केला. आपलं काय ठरलंय, प्रेझेंट परफेक्टच पाहिजे. पास्ट परफेक्ट दिसला, कॅन्सल. बरं, इथे काय केलं बघा, हॅव नॉट बीन फाइंडिंग, लावा अजून 4-5 क्रियापद. काय गरज आहे कुठं आयएनजी इथं, कशाला आयएनजी घेताय, अगेन कॅन्सल झालं. बरोबर. आता माझ्याकडे 2 पर्याय शिल्लक आहेत. मग आता बघा, माझं म्हणणं काय आहे, 4 पर्यायापैकी 2 पर्याय एकदम अलगद साईडला गेले. 2 पर्यायामध्ये जरासं लॉजिक आणि थोडं टेक्निक वापरून आपण बरोबरच्या पर्यायाला जायचं. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, 2 पर्याय मी शिल्लक ठेवले. मी काय म्हणलं, टेन्स चेंज होणार नाही. ऑब्जेक्ट आहे, वर्ब आहे. बरं, येट तुमचा ऍडवर्ब आहे, येटला मी शेवटीच ठेवला, दोन्हीकडे सेमच आहे. आता लक्ष द्या, वाक्य बारकाईने वाचल्यावर एवढं समजतं, दे हॅव आहे आणि दे हॅज आहे. तुम्ही सांगा, अरे जर तुमचा कर्ता, तुमचं प्रोनाउन, तुमचा सर्वनाम जर अनेक वचन असेल तर कशाला हॅजला चाललाय, बॅलन्स होणार आहे का. दे अनेक वचन आहे, त्याला हॅव लागेल. मला लक्षात ठेवायचं, हॅव लागले की नाही, पहिला पर्याय बरोबर. हे असं टेक्निकल सांगता येतं आणि प्रॉपर तुमची गोष्ट बघा. म्हणजे जर व्हॉइसचं कन्व्हर्जन केलं बघा, देअर लॉस्ट कार हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, हे मी इकडे ठेवलं. ठीक आहे. आता देअर लॉस्ट कार म्हणजे काय, त्यांची जी लॉस्ट कार आहे, त्यांची हरवलेली कार आहे, त्यांच्याकडून, म्हणजे आपण ते लक्षात ठेवायचं, ते किती काय असणार आहे, तुमचा सब्जेक्ट असणार आहे. त्या देला मी सुरुवातीला घेतलं, देअर लॉस्ट कार शेवटी ठेवलं. आता कॉमन सेन्स आहे बघा, देअर लॉस्ट कार, या कार एक वचनी असल्यामुळं हॅज लागला, पण सब्जेक्टला दे गेल्यावर त्याला हॅवच लागेल ना. बाकी सगळं सेम ठेवायचं आहे. काय, दे हॅव नॉट फाउंड. आता काही विद्यार्थी म्हणतात सर बिन कुठे गेलं, अरे बिन कुठं जाणार, बिन कॅन्सल होणार का, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बिन असतं ना, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कुठं बिन असतं. मला लक्षात ठेवायचं, हॅज V3, हॅव V3 चा पॅसिव्ह व्हॉइस हॅज बीन V3 किंवा हॅव बीन V3 होऊ शकतो. मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बिन येणारच नाहीये. बिन मी कॅन्सल केली तर बिन कुठे दिसते का, नाही. पहिला पर्याय बरोबर. कुठल्याही टेक्निकनं आपला पर्याय बरोबर आला पाहिजे, दॅट्स इट. लक्षात ठेवायचं.
ठीक आहे, सांगितलेलं कळालं. व्यवस्थित सुपला शॉर्ट सिरीजमध्ये जे जे प्रश्न अवघड वाटतात त्याची परिपूर्ण तयारी करायची आहे. म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला, सांगा त्यांना की आपल्याला चांगली जबरदस्त तयारी करायची आहे. आगामी काळामध्ये जी आपली परीक्षा होणार आहे तलाठी भरती, त्यासाठी जेवढं चांगलं करेल तेवढं चांगलं करूया. आणि इथं कुठल्याही प्रकारचं काही बघाबेगी नाहीये. तुमच्या समोर मी स्वतः लेक्चर घेत आहे, आसपास कुठलं पुस्तक नाही, सगळं या ठिकाणी फिट आहे, लक्षात ठेवायचं. आयडेंटिफाय द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम दिलेला आहे, ठीक आहे, मी साईडला होतो. व्यवस्थित बघा, 2-3 सेकंद घ्या, पॉज करा, कमेंटला टाका. मी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला फॉलो केलं असेल त्यांना माहिती असेल, मी नेहमी सांगतो की इडियम आणि फ्रेज सगळ्यात सोपे असतात. इडियम, फ्रेज, प्रोवर्ब सगळ्यात सोपे आहेत. का सोपे आहेत? अरे एवढा आवाका जास्त आहे, सगळं पाठ करत बसाल का? काही करायची गरज नाहीये. पण टेक्निक लक्षात ठेवायची. काय? शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, त्या संदर्भात शब्दशः अर्थ वेगवेगळा घ्यायचा नाही, पण एक वेगळा चांगला, एक वेगळ्या पट्टीचा अर्थ काढायचा. काय विचारले? द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस ब्रेड. म्हणजे मला एक काहीतरी घटक दिसला, घटकाला पहिला पकडायचं, वस्तू पकडायची. वस्तू काय इथं? ब्रेड, स्लाइसिंग केलेला ब्रेड. म्हणजे काय? ब्रेड आहे त्याला मी स्लाइसिंग केलं, ठीक आहे. आता या संदर्भात जर कुठला शब्दशः अर्थ केलेला पर्याय दिसला तर मी त्याला सुपला शॉट मारून त्याला बाहेर काढणार, बरोबर. समथिंग न्यू विच इज व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड न्यू, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय दिसत नाही. समथिंग विच इज प्राइस्ड व्हेरी हाय, त्यांचं काय म्हणणं आहे? कदाचित ज्या वस्तूंची प्राइस जास्त असते ते म्हणजे स्लाइस्ड ब्रेड, अजिबात नाही, कॅन्सल. समथिंग हाय इन डिमांड अँड सप्लाय, डिमांड बट शॉर्ट इन सप्लाय, पुरवठा मागणी. काय चाललं? इकॉनॉमिक्स लेक्चर आहे का? कशाला करायला लागलाय? मग त्यांचं म्हणणं आहे ब्रेड मागणी जास्त आली मग पुरवठा कमी झाला. काही करायची गरज नाहीये. बघा तुम्हाला कुठं कुठं गंडवतात ती लोक. समथिंग विच टेस्ट लाईक यू हॅव नेव्हर टेस्टेड बिफोर. अशी काय टेस्ट तुम्ही आधी कधी टेस्ट केलेलीच नसेल. कुठे टेस्ट करायला जायचंय? ब्रेडची टेस्ट करा, शब्दचा अर्थ झाला ना, याला पण पर्यायने काढलं. आपल्याकडे आता एकच पर्याय शिल्लक राहिला, कोणता? समथिंग न्यू विच इज व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड न्यू. मित्रांनो, आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या आधीच्या बॅचमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना हेच सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही इडियम प्रोवर वाचाल, समोर चित्र तयार करा. आता समजा हा ब्रेड आहे, समजा असं फक्त हा ब्रेड आहे. जर समजा मी या ब्रेडचं एकनं कट केला आणि वेगळी स्लाइस काढली, याचा अर्थ काय? मला पूर्ण ब्रेड नवीन दिसतो ना. जेव्हा आपण बघतो ना, जेव्हा आपण एखादी स्लाइस मारली की काय होतं? असं वाटतं की नवीनच गोष्ट आहे. मग लक्षात ठेवायचं, द बेस्ट थिंग सिन स्लाइस ब्रेड म्हणजेच काय? समथिंग न्यू विच इज व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड न्यू. जे खूप जास्त इनोव्हेटिव्ह आहे, नवीन आहे, काही शिकता येतं, काही काल्पनिक काही चांगल्या गोष्टी आहेत आणि असं वाटतं की खूप दर्जेदार आहे, एकदम नवीन आहे. लक्षात ठेवायचं की स्लाइस ब्रेड म्हणजे काय? जसं ब्रेडला स्लाइस केल्यावर नवीन दिसतं तसंच हे लक्षात ठेवायचं. आले की नाही लक्षात? म्हणजे अभ्यास करताना अशा गोष्टी तुम्ही आणत चला. कुठलीही गोष्ट अवघड नाही, जोपर्यंत आपल्या डोक्यात ते अवघड वाटते तोपर्यंत. आपण अवघड केलं त्याला की अवघडच वाटून जात, ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा. हा थोडासा मीडियम पेक्षा वरच्या लेवलचा प्रश्न आहे, सगळ्यांना जमेल असं नाहीये, पण पॉज करायचं आणि मला कमी मध्ये उत्तर टाकायचं. इफ शी डॅश शी वुड हॅव पास द एक्झाम. आता काही विद्यार्थी एकदमच जास्त विचार करतात की सर, आता बघा पर्याय दिलेले आहेत ना, तुम्हाला काय करायचंय? या फिल इन द ब्लँकला हे सगळे तुम्हाला वर्ब दिलेले आहेत. तुम्ही काय करू शकता? हे यातलं तुम्हाला एक वर्ब या ठिकाणी टाकायचं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इफचे 2 प्रकारचे प्रश्न असतात. कधी कधी काय करतात? या ठिकाणी वर्ब देतात आणि हे फिल इन द ब्लँक टाकतात. आणि आता कुठला क्वेश्चन विचारलाय? इथं पूर्ण वर्ब दिलेला आहे आणि रिव्हर्स केस पण तुम्हाला फिल इन द ब्लँक टाकायचं. क्लिअर झालं? 2 प्रकारचे प्रश्न असतात. कुठलाही प्रश्न असू दे, आपण त्याचं व्यवस्थित उत्तर काढणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, काही विद्यार्थी अर्थ लावतात, जर ती अभ्यास करते तर ती पास होऊ शकली असती, जर तिने अभ्यास केला असता. हे काहीच करायची गरज नाहीये. तुम्हाला काय वाटते की प्रत्येक वेळी मराठीमध्ये अर्थ लावून त्याचं उत्तर निघणार आहे का? असं नेहमी पॉसिबल नाहीये. मी सांगतो तुम्हाला स्वतः की बऱ्याच ठिकाणी मराठीचा अर्थ लावून प्रश्न उत्तर काढता येतं, पण बऱ्याच ठिकाणी वर्बमध्ये तसं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्याकरणाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. व्याकरणाचे नियम काय सांगतात बघा, की इफचं वाक्य असेल, याला म्हणायचं पहिली डिग्री, फर्स्ट डिग्री. इफच्या वाक्यासोबत म्हणजे हे लक्षात ठेवायचं, जर V1 किंवा V1 SES असेल म्हणजे कोणता? सिंपल प्रेझेंट. तर इफच्या वाक्याच्या नंतरचं वाक्य म्हणजे हे दुसरं वाक्य असतं कॉमा नंतरचं, यामध्ये नेहमी विल शाल असतो. बघा ही डिग्री पहिली झाली. दुसरी डिग्री काय आहे? जर इफच्या वाक्यासोबत पास्ट टेन्स मधला कुठला क्रियापद असेल म्हणजे V2 असेल, लक्षात ठेवायचं, किंवा पास्ट टेन्स मधलं क्रियापद, तर कॉमा करून पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स केलेलं क्रियापद असतं. याला म्हणायचं सेंटेन्स बॅलन्सिंग. बघा, जर मी V1 चं V2 केला म्हणजे पास्ट टेन्स केलं,
तर मला विलचा वूड करावा लागेल, शालचा शूड करावा लागेल. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे पास्ट टेन्स करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज सेंटेन्स बॅलन्सिंग. सेंटेन्स स्ट्रक्चर चांगलं करायचं आहे. पहिल्या वाक्यात प्रेझेंट असेल, इकडे पण विल शाल, कारण हे तुमची भूतकाळ भविष्यकाळी क्रिया असते. पण जर तुम्ही इकडे पास्ट टेन्स केला, इकडे सुद्धा पास्ट टेन्स लक्षात ठेवायचा. विलचा पास्ट टेन्स वूड, शालचा पास्ट टेन्स शूड. तिसरी केस काय बघा, जर इफच्या वाक्यासोबत हॅड प्लस V3 लागेल, तर मात्र तुम्हाला पुढच्या वाक्यामध्ये वुड किंवा शूड त्यानंतर हॅव प्लस V3 लागतं. आणि त्यांनी बरोबर तिसरी डिग्री दिलेली आहे, वुड हॅव प्लस V3. मग तुमचं मराठीमध्ये अर्थ काढून काहीही होणार नाही. त्यापेक्षा काय करा, सरळ लक्षात ठेवायचं, वुड हॅव V3 असेल तर मला आधीच्या केसमध्ये हॅड प्लस V3 पाहिजे, आणि हॅड प्लस V3 असणारं फक्त एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 2. इथं कॉमन सेन्सची गोष्ट पण बघा, डीड नंतर कधीही स्टडीड लागत नाही. कशाला लावताय स्टडीड? अरे डीड तुमचा हा डू डज डीड मध्ये आला, तो तुमचा एक प्रकारचा क्रियापद आला. डू डज डीड नंतर नेहमी V1 लागतोय, ते V2 लावलाय. असे पण मूर्ख पर्याय दिलेले असतात. हे तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. पण आपला पर्याय कोणता आहे? हॅड प्लस V3 साईडला राहतो. इथं बरोबर स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित, कारण का हे समजलं पाहिजे, त्याशिवाय काही समजणार नाही. आलं लक्षात? व्यवस्थित. मग हे अजिबात विसरायचं नाही. कधी कधी काय करतील, इफ डॅश, इकडे तुम्हाला एखादं क्रियापद देतील, बरोबर. कधी काय करतील, इफ क्रियापद देतील, या ठिकाणी डॅश टाकतील. काही करा, हे टेबल अजिबात विसरू नका मित्रांनो. पेपरला आपल्याला यावर वर्ब लोकेशन आहेत, म्हणून अजिबात स्किप करायचं नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. कोणत्या वाक्याच्या भागामध्ये एरर आहे व्यवस्थित बघायचं. मी साईडला होतो, पण लगेच मला येऊन सांगावं लागेल. 2-3 सेकंद घ्या. चला. द बुक इज क्वाईट लेंदी. द बुक इज क्वाईट लेंदी. आय वुड हॅव रीडिंग इट फॉर सम मोर टाइम. बुक खूप जास्त मोठा आहे आणि मला कदाचित जास्त वेळ लागू शकेल किंवा शकला असता, लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, द बुक इज क्वाईट लेंदी, या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला एरर कोड दिसतोय का? बुक आहे, एक वचन आहे, क्रियापद पण एक वचनच आहे. बरं, ते लेंदी आहे, खूप जास्त लेंदी आहे, क्वाईट लेंदी आहे. ठीक आहे, कुठे दिसतोय का तुम्हाला? चला, म्हणजे काय आलं, द बुक इज क्वाईट लेंदी. इथं तुम्हाला एरर दिसतोय का? नाही, कॅन्सल. मला ज्या ठिकाणी एरर दिसेल तुम्हाला तिथं पर्याय लिहायचंय. आता लक्षात ठेवायचं, या क्वेश्चनच्या पूर्वी आपण काय गोष्ट बघितली होती, आठवते? वुड नंतर हॅव नंतर V3 लागेल ना. काय लावला इथं? वुड हॅव नंतर ING कसा काय लावला? आता काही विद्यार्थी म्हणतील, सर फक्त वुडलाच लागतं का? अजिबात नाही. जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत, बॅचच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती असेल, कॅन, कुड, मे, माइट, शाल, शूड, विल, वुड आणि मस्ट, असे जे टोटल 9 मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत, त्यानंतर हॅव लागलं तर कंपल्सरी V3 लागला पाहिजे. बिन लागेल तर ING लावा. ठीक आहे, बघा लक्ष द्या. हॅव नंतर V3 लागला किंवा हॅव नंतर जर बिन लागला तर ING लावू शकतो परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. पण इथं नव्हे, इथं काय केलं बघा, हॅव नंतर कधीही ING लागत नाही. इथं मला V3च पाहिजे. आणि लक्षात ठेवायचं, इथं रीडिंगचा V3 कोणता असेल? रेड असेल. पण स्पेलिंग मात्र तसंच लिहायचं. रीड हा असा शब्द आहे ज्याचा V1 रीड वाचायचा, ज्याचा V2 रेड आणि ज्याचा V3 सुद्धा रेड असतो. लिहिताना तिन्ही पण स्पेलिंग एकच लिहायचे, पण V2 V3 मात्र रेड रेड वाचायचं, लक्षात ठेवायचं. हे असे काही आपल्याला काही बेसिक गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. आलं लक्षात? मला सांगा, इथं कुठला असणार आहे? वुड हॅव V3 पाहिजे. इथं ING दिसला मला, म्हणजेच हा ING माझा खूप जास्त एरर आहे. कुठं ING आहे बघा इथं, आता व्यवस्थित ING हा माझा एरर आहे, पर्याय क्रमांक 4. हे पण लक्षात ठेवायचं. काय तर जेव्हा तुम्ही व्यवस्थित एरर काढाल, पर्याय तेवढा व्यवस्थित लिहा, नाहीतर सगळं रामायण केलं आणि खाली त्याचं काय वेगळंच टाकलेलं उत्तर, असं अजिबात नको. एक एक मार्क खूप जास्त महत्वाचे असतात मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ओके. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नेहमी स्पेलिंग मध्ये खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. सिंपल एखादं वर्ड्स टाकतील, एकाच प्रकारचे वर्ड्स टाकतील, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स टाकतील, वाक्य देतील, वाक्यावर तुम्हाला स्पेलिंगचे एरर विचारतील, काही विचारू शकतात. दॅट इज देअर चॉईस. ठीक आहे, ती त्यांची चॉईस आहे. आता आपण काय करायचं बघा, आपली टेक्निक काय आहे, जेव्हा एकाच प्रकारचे 2 शब्द दिसतात, सिरियल, सोर, सिरियल, सिरियल, इथेच काहीतरी मला घोळ वाटायला लागलाय ना. बघा इथे थोडंसं काहीतरी अदलाबदल केलेली आहे असं वाटायला लागेल. कदाचित बघा, हा माझा अँगल आहे असं लक्षात ठेवायचं. कदाचित या 3 किंवा 4 पर्यायापैकी एक पर्याय असू शकेल. आता आपण चेक करूया.
इनकरेक्टली स्पेल्ड म्हणजे काय, चुकीचं स्पेलिंग असणारा शब्द ओळखायचा आहे. सिरियल स्पेलिंग बरोबर आहे. मला चुकीचा शब्दच माझा बरोबरचा पर्याय असेल, लक्षात ठेवायचं. सिरियल जे तुम्ही काही पाहता डॉक्युमेंटरीमध्ये, जे वारंवार एपिसोडमध्ये येतात, दॅट इज कॉल्ड सिरियल. काही गोष्टी आपण चित्रफितीमध्ये पाहतो, सिरियल बरोबर आहे. सोर, सोरला कन्फ्यूज व्हायचं नाही. सोर असा एक आहे आणि सोर असा एक आहे. मला दोघांचे कमेंटमध्ये अर्थ सांगा. तुम्हाला सुद्धा जरा जरा अभ्यासाला आता मला प्रवृत्त करायचं आहे, लक्षात ठेवायचं. पण सोर सुद्धा बरोबर आहे. ओके, सिरियल आणि सिरियल लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा सिरियल बरोबर आहे, हा सिरियल चुकीचा आहे, कारण ह्याचं स्पेलिंग चुकले, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता हा सिरियल म्हणजे काय, तर सिरियल म्हणजे तृणधान्य. लक्षात ठेवायचं. भारतीय आपल्या पूर्ण याच्यामध्ये कृषीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या काही शेती याच्यामध्ये आपण तृणधान्य उगवतो, आपली पिकं घेतो. ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, याचा अर्थ काय, किंवा ओट्स असतील, याचा अर्थ काय, जे बारीक बारीक तृणमध्ये असतात, किंवा त्याला आपण असं म्हणतो की जी पिकं घेताना गवत येतं त्याला आपण म्हणतो तृणधान्य. लक्षात, त्याला आपण सिरियल म्हणायचं. सिरियल स्पेलिंग काय मात्र, सिरियल असं लक्षात ठेवा. दिस इज रॉंग. मग कुठला ऑप्शन तुमचा येणार आहे, चौथा तुमचा बरोबरचा पर्याय येणार आहे, कारण तो चुकीचा आहे स्पेलिंग मध्ये. मग लक्षात ठेवायचं, हे स्पेलिंगचे एरर्स पटपट जमले पाहिजेत आणि अवघड नसतात, आपल्या दररोजच्या बोलण्या वाचण्यामध्ये असतात. सिरियल आपण कितीतरी वेळा बोलतोय सिरियल. मग हे जे शब्द असतात कुठले कुठले, सॅटेलाइट आहे, बुके आहे, परसिव्हरन्स आहे, लेफ्टनंट आहे, कर्नल आहे, किंवा तुमचं कोलोसल असेल, किंवा पिकनिक असेल, किंवा डेपो असेल, असे भरपूर शब्द आपण करणार आहोत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बरोबरचा पर्याय कुठला, चौथा. नेक्स्ट पुढचा. म्हणजे तुम्हाला मला एवढंच सांगणं आहे, जेवढ्या चांगल्या भाषेमध्ये चांगलं करू शकतो तेवढं चांगलं करायचं. फायदा एवढाच आहे की बाबा मी सुद्धा काही परीक्षा दिलेल्या होत्या, आता सुद्धा काही एक्झामची तयारी करत आहे. 2019 मध्ये माझा तलाठीचा स्कोर 162-63 काहीतरी होता. 2023च्या तलाठीमध्ये माझा स्कोर 172 होता. म्हणजे रॉ स्कोर म्हणतो, नॉर्मलायझेशनचं मला आता एवढं आठवत नाही. नॉर्मलायझेशन खूप जास्त पण झालं होतं, पण जवळपास 190-92च्या वरती काहीतरी कट ऑफ लागले होते. नॉर्मलायझेशन माझं पण झालेलं आहे, पण माझा रॉ स्कोर 172 आहे. तुमचा सुरुवातीला स्कोर येणं चांगलं गरजेचं आहे. मार्क किती वाढतील, कसे वाढतील आपल्या हातामध्ये नाहीये, हे लक्षात ठेवायचं. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये मी स्वतः बघतोय, माझ्या इंग्रजी व्याकरणाच्या विषयामध्ये 50 पैकी मला सुरुवातीला 38-40 पडायचे, ते आज मला 44, 46, 48 मार्क पडत आहे. त्याचं कारणच ते आहे, जे गरजेचं आहे त्याचा अभ्यास चांगला करायचा. चला पुढचा काय आहे, आयडेंटिफाय द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. स्टेप अप युअर गेम. गेम स्टेप अप करा. ठीक आहे, सलग 2 मॅच हरले असतील तर कोच सांगत असतो बघा, स्टेप अप युअर गेम, स्टेप अप करा, स्टेप अप करा. टू बी ग्रेट इन एव्हरीथिंग यू डू. तुम्ही जे कराल त्यामध्ये ग्रेट असणं गरजेचं आहे. स्टेप अप करणे म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल इथे एक बॉक्स आहे, मी स्टेप अप केलं म्हणजे काय, जस्ट मी एक पायरीवरती चढलो, बरोबर ना. स्टेप 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 म्हणजे काय असतं, पायऱ्या असतात. टू प्ले युअर गेम विथ राईट फूट. बघा, फूट आणि स्टेप त्यांनी काय केलं, शब्दशार्थ घेतलेला आहे. आपल्याला बरोबर सापडला, सुपला शोर म्हणून त्याला बाहेर काढायचं, कॅन्सल. टू इम्प्रूव्ह इन सम वे, टू प्ले युअर गेम विथ लेफ्ट फूट. हे फूट झालं, हे फूट झालं, सापडलं आपल्याला, हाकलून काढलं त्या लोकांना. राहिले 2 पर्याय. आता लक्षात ठेवायचं, तुम्ही जे करता त्यामध्ये ग्रेट असणं यापेक्षा तुम्ही तुमचा गेम इम्प्रूव्ह केला पाहिजे. तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट गरजेची आहे. 2 मॅचेस हरल्या, लास्ट मॅच आहे, कोच काय सांगतोय, फ्रेंड्स किंवा त्याला आपण काय म्हणतो, प्लेयर्स, स्टेप अप युअर गेम. तुमच्या गेम मध्ये इम्प्रूव्ह करा. स्टेप अप युअर गेम, स्टेप अप युअर स्टडी. तुमच्या स्टडीमध्ये इम्प्रूव्ह करा. याचा अर्थ काय आहे, इंग्रजीला कमी मार्क असतील, आता आपण एकत्र मिळून अभ्यास करूया, सगळ्यांना स्टेप अप करायचं आहे. लक्षात, म्हणजे इम्प्रूव्ह करणं, बरोबर. एक स्टेप वरती चढली म्हणजे काय केलं, मी स्टेप अप केलं, इम्प्रूव्ह केलं. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आपल्या चालत्या बोलत्या भाषेमध्ये इडियम, फ्रेज, प्रोवर्ब सगळे जमले पाहिजेत. लक्षात ठेवायचं, परीक्षेला हमखास विचारले जातात आणि यामध्ये अजिबात चुकायचं नाही. शब्दाचा अर्थ दिसला त्याला पर्यायातनं बाहेर काढायचं. जे पर्याय शिल्लक राहतात तर थोडासा आपण एक जजमेंट किंवा थोडं चांगलं त्याला आपण काय थोडासा अर्थ काढून त्याचा बरोबरचा पर्याय लिहायचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. 2023च्या पेपरला मित्रांनो जर आपण पाहायला गेलं, वोकॅब्युलरीला 4-5 क्वेश्चन होते. तुम्हाला मी एका लेक्चरला सुद्धा सांगेन कसं डिस्क्रिप्शन होतं, कसं टोटल त्याचं वेटेज होतं. पण बरेचसे शब्द तुमच्या ग्रॅमॅटिकल एररला सुद्धा गेले होते. आणि विद्यार्थी मित्रांनी काय केले, वोकॅब्युलरी बऱ्यापैकी जमली, बेसिक ग्रामर जमलं, पण ग्रामरचे एरर काढता आले नाहीत. किंवा काही लोकांना ग्रामरचे एरर जमले पण वोकॅब्युलरी जमलेली नाहीये. प्रत्येकाचा आपापला काहीतरी प्लस मायनस आहे. लक्षात, ओके.
यास्मिन विल हॅव थ्रू द गार्बेज बिफोर द स्वीपर रिचेस देअर. व्यवस्थित बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं आठवतंय का? मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर हॅव लागलं तर मला कंपल्सरी V3 लागू शकतो, दुसरं काहीही घ्यायचं नाही. इथे डिरेक्टली काय काय लागणार नाही? V1 लागत नाही, V2 लागत नाही किंवा VING लागत नाही. वाक्य वाचताना डोळे, आपला मेंदू, आपलं लक्ष जरा प्रॉपर फोकस करायचं. 2 मार्क मिळवणं खूप जास्त महत्वाचं असतं मित्रांनो. यास्मिन विल हॅव, हा तर मला लक्षात ठेवायचं आहे. एरर म्हटलं की लक्षात ठेवायचं काय बेसिक आहे? प्रोनाउन असेल म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट झालं, टेन्स झाले, वर्ब स्पीच झालं आणि व्हॉइस झालं, प्रिपोजिशन कंजक्शन. आपण वर्बला जास्त फोकस करूया. वर्ब व्यवस्थित वाचायचा. यास्मिन विल हॅव, विल नंतर हॅव लागलं, ठीक आहे. थ्रू इथं सापडलं बघा. काय मी आताच काय सांगितलं? विल कुठलाही मॉडेल असू देत, विल, शाल, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट कुठलंही चालेल. त्यानंतर हॅव लागलं तर V3 पाहिजे. काय नको मला? V1, V2, VING नको. इथं लागलेला आहे तो V2 आहे, V3 नाही आहे. इथं काय पाहिजे होता? इथं पाहिजे होतं थ्रॉन. यास्मिन विल हॅव थ्रॉन द गार्बेज बिफोर द स्वीपर रिचेस देअर. स्वीपर, झाडू मारणारा व्यक्ती तिथं येण्याच्या आधीच यास्मिननं हे थ्रो केलं असतं. गार्बेज म्हणजे काय? जे काय आपण कचरा वगैरे फेकून दिला असता. दिलेला आहे का? नाही. भविष्य काळामध्ये आहे ना विल, लक्षात ठेवायचं. पण आपलं बेसिक काय आहे? विल हॅव नंतर V3 पाहिजे. विल हॅव नंतर V2 लागला म्हणजे मला याच ठिकाणी एरर आहे. आता एरर व्यवस्थित बघायचा. कुठं थ्रू आहे बघा, इथं थ्रू दिसते, कुठं इथं सापडले. इथं आलं लक्षात? काही अजून विद्यार्थी हुशार आहेत, काय करतात? अरे इथं पर्याय सापडलाय, अजून कशाला शोधता इकडे सगळीकडे, कुठं कुठं अजून आहे. मग उगाच आपल्या मनाला जास्त शंका येते की अरे इथे एरर नाही, मग इथे एरर असणार. सवय लागलेली असतं ना इन्व्हेस्टिगेशन करायची, एरर काढायचं. इथं नाही तर इथं मुद्दाम एरर काढायचा. कधी कधी वाक्यात एरर पण नसतो, असे पण वाक्य नंतर प्रॅक्टिस करायची, सराव करायचे असतं ना. नो एरर वाक्य भरपूर लांब लचक असतं, ABCD 1 2 3 4 सगळं असतं. आणि एखादा ऑप्शन कुठला असतो? नो एरर म्हणजे काय? वरील वाक्य बरोबर आहे, चुकीचं नाही. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नाहीतर मग उगाच डोक्यात आहे एरर काढायचं म्हणून आपण शिरत जातो आतमध्ये, चुकतं मग अशा वेळी. कुठे एरर नसतं तुम्हाला मी तेही सांगेन. ठीक आहे, आता लक्षात आलं? हे लक्षात ठेवा, बेसिक रूल लक्षात ठेवायचं इथं. नेक्स्ट पुढचा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. पुन्हा मी एरर घेतलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे एरर थोडेसे घेतोय मी. नेव्हर बिट्रेड समवन हू ट्रस्ट यू अँड चूज यू फ्रेंड्स वाईजली. सॉरी, युअर फ्रेंड्स वाईजली. वाईजली आहे म्हणजे ऍडव्हर्ब झाला. ओके, आता काय करू शकतो आपण? हू नेव्हर बिट्रे समवन. समवन म्हणजे काय आहे बघा, इथे लक्ष द्या. कधी कधी असं पण विचारतील, समवन हा तुमचा एक वचन आहे, एक वचन करता आहे, बरोबर? त्यासाठी हू लागलं. जो पुढे वर्ब काय लागला? त्या वर्बला V1 ला SES लागला म्हणजे लक्षात ठेवायचा हा कोणता झाला? सिंपल प्रेझेंट. बरोबरच आहे. एक वचनला काय लागेल? SES प्रत्यय लागतो. एरर इथे कुठंच नाहीये. एरर कुठे आहे बघा, हे तुम्हाला माहिती असेल तर कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. जेव्हा जेव्हा वाक्याची सुरुवात नेवर न होते किंवा नेवर हा शब्द लागल्यावर, जेव्हा ते वाक्य काय असतं? नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असतं. नेव्हर डू दिस, नेव्हर सिट डाऊन, नेव्हर डू दिस, नेव्हर गो देअर. हे करू नकोस, त्या ठिकाणी जाऊ नकोस, खाली बसू नकोस, जे काय असेल नेव्हरचं वाक्य असेल आणि ऑर्डर असेल तर आपल्याला नेहमी नेव्हर नंतर V1च लागतो. असं करू नका. जो व्यक्ती तुमचा ट्रस्ट खूप जास्त ज्याच्यावर आहे, अँड यू अँड चूज युअर फ्रेंड्स वाईजली, मग लक्षात ठेवायचं नेव्हर नंतर या ठिकाणी यांनी काय केलंय? याला V2 V3 मध्ये आणलेलं आहे. मला काय पाहिजे? नेव्हर नंतर V1 पाहिजे. मग इथे एरर तुम्हाला सापडतोय की नाही? नेव्हर बिट्रे पाहिजे होतं, त्यांनी काय केलं? नेव्हर बिट्रेड. मग ईडी कशाला लावायचं? मला काय पाहिजे? नेव्हर नंतर V1च पाहिजे. नेव्हर ट्रस्ट, नेव्हर बिट्रे, नेव्हर गो देअर, जाऊ नका, करू नका, ट्रस्ट करू नका, जे काय असेल V1 लक्षात ठेवायचं नेव्हर नंतर. इथं नेव्हर नंतर बरोबर V2 लागलाय किंवा V3 लागलेला आहे. माझा एरर हाच आहे, माझा बरोबरचा पर्याय तोच असणार. बघा, मी सुद्धा काय करतो, बऱ्याच वेळा अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी लेक्चरला घेऊन टाकतो, जे आपल्या बॅचमध्ये असतात. लक्षात ठेवायचं म्हणजे जे जे गरजेचं आहे. आता मला माहिती आहे, कारण मी सुद्धा एक्झाम दिलेले आहेत. आतापर्यंत मी सरळ सेवा 7-8 एक्झाम दिलेले आहेत. मला माहिती आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग TCS ला कसं असतं, बऱ्यापैकी IBPS ला कसं असतं. इंग्रजी व्याकरण कुठेही बदलत नाही. इंग्रजी व्याकरण इंग्लंडमध्ये जरी असेल, अमेरिकेमध्ये जरी असेल, ते बदलणार नाहीये. ऍक्सेंट बदलतो, थोडंसं बेसिक प्लस मायनस गोष्टी होतात. ह्याच्यापेक्षा पलीकडे काही होत नाही. त्यामुळे इंग्रजी भीती तुम्हाला कोणी दाखवत असेल त्यांना सांगायचं की आता आपली सुप्रा शॉर्ट सिरीज चालू आहे, हे इंग्रजी बघ कसा आपण शिकवतो. लक्षात? चला पुढचा, सिलेक्ट द सेंटेन्स विथ नो स्पेलिंग एरर.
बघा हे आता तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना मी, स्पेलिंग एरर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. कदाचित एका वर्डचा असेल, कदाचित ग्रुप ऑफ वर्डचा असेल, किंवा तुम्हाला वाक्य दिली जातील आणि तुम्हाला ते वाक्य बरोबर सांगायचंय. विचारले काय, गडबड करू नका. नो स्पेलिंग एरर. या 4 पैकी कोणत्या वाक्यामध्ये स्पेलिंग एरर नाही, पण माझी टेक्निक वापरायची आहे. ते सगळ्यांनी सगळं वाचत बसला तर पेपरला या ठिकाणीच वेळ लागेल. सगळेच वाक्य बऱ्यापैकी सेमच आहेत. आपण मात्र हुशार आहे. आपण काय करायचं, पहिलं वाक्य वाचायचं पहिल्यांदा व्यवस्थित. बघा लक्ष द्या इथं, पहिलं वाक्य वाचायचं आणि त्या वाक्यामध्ये जे अवघड शब्द वाटतात त्याला अंडरलाईन करायचं. बघा, वाईल फ्लडिंग वॉज रेग्युलर ऑकरन्स, हा थोडासा अवघड वाटतो, अंडरलाईन केलं. इन अर्बन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स, अवघड वाटतोय, अंडरलाईन केलं. डॅमेज, डॅमेज जिथं आहे असं, हे वेगळं आणि हे वेगळं आहे. डिस्टरप्शन थोडंसं अवघड वाटतोय आणि इन्क्रीज थोडंसं अवघड वाटत आहे. आता लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही या प्रकारचे प्रश्न बघाल तर अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. काय करायला लागेल आपल्याला, व्यवस्थित बघायचं. हे जे मी अंडरलाईन केलेले शब्द आहेत हे प्रत्येक पर्यायामध्ये बघायचे आणि प्रत्येक पर्यायामध्ये त्याचं स्पेलिंग तुम्हाला बरोबर दिसलं तर तुमचा बरोबरचा पर्याय. विचारले काय, नो स्पेलिंग एरर. कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग चुकीचं नको. म्हणजे काय, मला बरोबरचं स्पेलिंग असणारं पूर्णपणे वाक्य बरोबर पाहिजे. आता तुम्हीच बघा, तुम्हाला कुठं असं वाटतं की बघा हे थोडंसं असं झालं, डॅमेज अँड हे वेगळं आहे, डॅमेज अँड हे चुकून स्पेलिंग मध्ये हे झालेलं आहे, म्हणजे टायपिंग करताना. ठीक आहे, आता मला सांगा, इंडिपेंडन्स आहे, ऑकरन्स आहे, किंवा हे जे शब्द आहेत तुम्हाला कुठं वाटते सांगा मला ते की ते बरोबर पाहिजे होते. तुम्ही सांगा, तुम्हाला हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवायचं. सांगू शकता, काय हरकत नाही. बघा आता विद्यार्थी काय करतात, प्रत्येक वाक्य वाचत बसला, तुम्हाला 2-3 मिनिट इथेच जाणार आहेत. काय करायला लागेल आपल्याला, इंडिपेंडन्स स्पेलिंग माहिती आहे की नाही आपल्याला, मग चेक करा इंडिपेंडन्स बरोबर कुठे स्पेलिंग आहे. पण मला सांगा, इंडिपेंडन्स मध्ये कधी ए लागतो का रे, तुम्ही सांगा. बघा मी तुम्हाला हायलाइट करून देतो, मला पर्याय टाकायचा. ओके, ऑकरन्स मध्ये कधी सिंगल सी लागतो का, ऑकरन्स मध्ये, हा बाकी सगळे बरोबर आहे. हा, इन्क्रीज मध्ये कधी डबल ई लागतो का. बघा मी प्रत्येक ठिकाणी एरर काढायला लागलो, तुमचं एकदम सोपं करून द्यायला लागलो. ओके, इंडिपेंडन्स, डिस्रप्शन. हा, आता बघा मी कुठं कुठं काही ठिकाणी काय केलेलं आहे तर एनसर्कल केलं आहे किंवा गोल केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. तुम्हाला कुठं वाटते सांगा की बरोबरचं स्पेलिंग, बरोबरचं वाक्य कुठलं असणार आहे. हे कळालं, तुमचा पटकन पर्याय येऊन गेला. आता लक्ष द्यायचं, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. माझी टेक्निक काय आहे तर मी कोणताही पर्याय वाचत बसलो नाही, मी पहिला पर्याय वाचला, कारण सगळे बऱ्यापैकी सगळे पर्याय सेमच आहेत. 4-5 शब्द फक्त अदला बदल करतात, म्हणजे स्पेलिंग चुकवतात. आता बघा, वाईल फ्लडिंग वॉज अ रेग्युलर ऑकरन्स, ऑकरन्स मध्ये सिंगल सी येत नाही, ऑकरन्स मध्ये मला डबल सी पाहिजे. हा कॉमन सेन्सचा स्पेलिंगचा गोष्ट आहे. हे स्पेलिंग चुकलं म्हणजे माझा पर्याय चुकला, म्हणजे हे पण तुमचा पर्याय चुकला. ठीक आहे, पुढच्या वाक्यामध्ये वाईल फ्लडिंग वॉज रेग्युलर ऑकरन्स. बघा मी तुम्हाला इथे वाचून दाखवा लागलोय, तुम्हाला परीक्षेला वाचायची गरज नाही, तुम्हाला फक्त शब्द वाचायचे थे, मी तुम्हाला अंडरलाईन केलेले. समजते का, तुम्हाला ते समजून सांगावं लागेल ना मला काय करायचं नेमकं. इंडिपेंडन्सला आलो, मला माहित आहे इंडिपेंडन्स मध्ये कधीही एएनसी लागत नाही, तर इंडिपेंडन्स मध्ये DENC लागतं, ENC पाहिजे. इथं मला एरर सापडला, स्पेलिंग चुकलं म्हणजे पर्याय चुकला. एक जरी स्पेलिंग चुकलं तर पूर्ण पर्याय चुकणार, लक्षात ठेवायचं. असं नाहीये हा मग हे लहान स्पेलिंग याला साईडला ठेवूया पुढचं बघूया, असं नसतं. एक जरी चुकलं पुढे जायचंच नाही, त्याला पूर्ण कॅन्सल करून टाकायचं. आता बघा तिसऱ्यामध्ये काय आहे, वाईल फ्लडिंग वॉज रेग्युलर ऑकरन्स बरोबर आहे. इन अर्बन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स हे सुद्धा बरोबर आहे. डॅमेज अँड डिस्रप्शन बरोबर आहे. हॅव इन्क्रीज्ड, इन्क्रीज मध्ये बाबांनो डबल ई लागत नाही, पर्याय कॅन्सल. चौथा पर्याय बरोबर. लक्ष झालं का, बघा सगळे बघा शब्द. आता काय, फ्लडिंग बरोबर आहे, ऑकरन्स बरोबर आहे. बघा ऑकरन्स स्पेलिंग सांगतो तुम्हाला, ऑकरन्स मध्ये डबल सी पाहिजे, डबल आर पाहिजे आणि ENC पाहिजे. मुद्दाम स्पेलिंगला डबल लेटर्स ANC ENC ला जास्त विचारले जातात. अर्बन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स हा शब्द आपण लाख वेळा ऐकला असेल पण स्पेलिंग माहिती नसतं. इंडिपेंडंट आणि इंडिपेंडन्स लक्षात ठेवायचं, ENC पाहिजे, बरोबर आहे. डॅमेज अँड डिस्रप्शन DIS बरोबर आहे, शन पण लक्षात ठेवायचं. आणि इन्क्रीज्ड EA असतं मित्रांनो, डबल ई नसतं. आलं लक्षात. तुमचं काम काय आहे, शब्द हायलाइट करा, ते शब्द प्रत्येक पर्यायामध्ये बघा. एक पर्याय दिसला चुकीचा, एक शब्द चुकीचा दिसला, कॅन्सल, मग कुठला तरी एक शिल्लक राहतो.
ठीक आहे. ओके, नेक्स्ट. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द बिलो दॅट स्पेल्स द वर्ड इन बोल्ड करेक्टली. हा, आता मी ते काय करतो, हा इथं मी त्याला अंडरलाईन केलेलं आहे, असं लक्षात ठेवा. फक्त तिथं बोल्ड सांगितलेलं मी ते अंडरलाईन करतो. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम बिलो दॅट स्पेल्स द वर्ड इन बोल्ड करेक्टली. हे तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे, याचं करेक्ट स्पेलिंग सांगायचं आहे. बघा मित्रांनो, एका पेपरला जवळपास 2-2 पर्याय दिले होते स्पेलिंगचे, आणि स्पेलिंग किती महत्वाचं आहे लक्षात आलं असेल तुम्हाला आता. चला सांगा बघू. द इम्पॉर्टन्स ऑफ सायंटिफिक रिसर्च कॅन बी ट्रेस्ड. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, मी तुम्हाला वाचून दाखवलं, पण वाचायची गरज पण नाहीये. का गरज नाहीये? तुमचे सगळे पर्याय एका शब्दाचेच आहेत, आणि तो शब्द इथंच आहे. तुम्हाला बरोबरचं स्पेलिंग सांगायचं आहे. आता त्यांनीच सांगितलंय की बाबांनो, हे स्पेलिंग चुकलेलं आहे, याचं बरोबर स्पेलिंग सांगा. आता हे पण सेम आहे आणि हे पण सेम आहे, आणि हे चुकले मग हे पण चुकीचं झालं ना. इथं कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळी अभ्यास करून पुस्तकं वाचून सगळे लोक हुशार किंवा सगळे लोक पोस्ट काढत नाहीत. काय काय वेळा तुम्हाला थोडंसं ते असतं ना, की तुमचं प्रेझेन्स तुम्हाला लावायचं आहे, तुमचा माइंडचा प्रेझेन्स पाहिजे. काय वेळा तुमचं एक असतं ना, की प्रॉपर काही सिक्स सेन्स वापरता आला पाहिजे, की नेमकं विचारलंय काय, म्हणून तुमचं डोकं ठाव ठिकाणा थाळ्यावर ठेवून करावं लागतं सगळं. ओके. आता वॉरंट्स मध्ये न पण डबल आहे, मला स्पेलिंग असलं नकोच आहे. वॉरंट्स मध्ये मला आर वर जास्त भर असतो, वॉरंट म्हणतो ना, वॉरंट र वर जास्त भर आहे. मला लक्षात ठेवायचं, वॉरंटचं बरोबरचं स्पेलिंग आहे वॉरंट्स. वॉरंट मध्ये डबल आर पाहिजे, बाकी काहीही डबल नको. तुम्हाला कन्फ्युज करायला मुद्दाम काय काय करतात बघा, डबल एन करतात किंवा डबल ए करतात. वा, काय चाललंय. तिसरा पर्याय बरोबर आहे, वॉरंट्स. WA डबल आर पाहिजे. लक्षात ठेवायचं, स्पेलिंगची प्रॅक्टिस चांगली करा. विश्वास ठेवा, तुमचा स्कोर यामुळेच वाढणार आहे. जे जे विद्यार्थी मनापासून अभ्यास करतायत, मला चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट करता की सर मी बऱ्यापैकी अभ्यास करता करता ह्या गोष्टी करायला लागले, मला काय गोष्टी समजतायत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल, पार्ट टाइम करत असाल, काही गोष्टी करत असाल लाईफमध्ये, की तुम्हाला कदाचित घरात थोडंसं काही बघायचं आहे, स्वतःवर जबाबदारी आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणार आहात. पण सिरियसली प्रामाणिकपणे करा. जग काही सांगू दे, आपण आपल्या मार्गाने व्यवस्थित जायचं. ठीक आहे. पार्ट टाइम करणारे आहेत, गृहिणी आहेत, काय काय लोक जॉब सुद्धा करतात फुल टाइम, तर पण अभ्यास करतात. त्या लोकांना सलाम आहे, कारण का त्यांना माहिती आहे की वेळ काढायचा कसा. त्यामुळे ज्यावेळी वेळ मिळेल ना त्यावेळी लेक्चर बघून घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द बिलो विच चेंजेस द फॉलोइंग ऍक्टिव्ह सेंटेन्सेस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. ओके. आशा सिंग्स लवली सॉंग्स. पहिली गोष्ट, प्रश्न वाचल्यावर समजतं की मला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायचा आहे, एवढंच आहे, सिंपल. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करत असताना मला काही गोष्टी महत्वाच्या पाहिजे, ते सरांनी आधीच सांगितलं. काय लक्षात ठेवायचं, टेन्स बदलायचा नाही. सिंग्स आहे, सिंग्स म्हणजे तुमचा प्रेझेंट टेन्स आला, आणि जर प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा मला प्रेझेंटची क्रियापद पाहिजेत. प्रेझेंटची क्रियापद कोणती असतात, इज, आर, एम. बरोबर ना. टेन्स कुठे चेंज झाला, हा पण प्रेझेंट आहे आणि हा पण प्रेझेंटच आहे. मग मला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ओळखताना मला प्रेझेंट टेन्सची क्रियापद पाहिजेत. द लवली सिंगिंग, इथं सापडलं सगळं. काय करायची गरज आहे सिंगिंग. द लवली सिंगिंग इज डन बाय आशा. अरे सिंग आहे ते, त्याला सिंगिंग कशाला करायला लागलाय, त्याला कॅन्सल. लवली सॉंग्स विल बी संग, विल आलं बघा. काय गरज आहे टेन्स चेंज करायची, कुठं चाललाय फ्युचरमध्ये, चाललंय प्रेझेंटमध्ये, कॅन्सल. लवली सॉंग्स आर संग बाय आशा, आशा संग लवली सॉंग, उलट सुलट झालं, अगेन कॅन्सल. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर. असे तुम्हाला 2-3 सेकंदामध्ये पर्याय निघतात. आता आपण व्यवस्थित त्याच्या कन्सेप्टनं जाऊया. आशा सिंग्स लवली सॉंग्स म्हणजे आशा झाला सब्जेक्ट, सिंग झालं वर्ब, आणि लवली सॉंग झालं तुमचं ऑब्जेक्ट. बरोबर. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण काय करतो, ऑब्जेक्ट घेतो, मग वर्ब घेतो, मग बाय घेतो, आणि मग तुमचं सब्जेक्ट आलं. बरोबर ना. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे, आशा आहे, तर बाय आशा सगळ्याच ठिकाणीच आहे बघा. इथं आशा नाही आहे, त्यामुळे कॅन्सल. म्हणजे आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे करूया. आता ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे लवली सॉंग. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो. लवली सॉंग कुठं आहे का, बरं द लावायची काय गरज आहे, द कुठं येतो, लवली सॉंग सापडलं व्यवस्थित. आता दुसरी गोष्ट, मग अशी काय सांगितलं होतं, प्रेझेंटची क्रियापद आहेत, या तिन्हीपैकी एकच लागणार. पण चेक करायचं, लवली सॉंग्स अनेक वचन असल्यामुळं
मला इज घेऊन चालणार नाही, मला लवली सॉंग्स असल्यामुळं अनेक वचन ना सॉंग्स म्हणून आर घ्यायचंय. मग आर घेतला आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये व्ही3 लागला पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये व्ही3 लागतोच. सिंगचा व्ही3 आहे संग. लवली सॉंग्स आर संग बाय आशा. सिंपल. असंही जा आणि तसंही जा, पण कमीत कमी वेळेमध्ये चांगलं उत्तर काढाल, बरोबरचा पर्याय काढला तर आपल्याला पुढे चांगला वेळ मिळतो आणि आपण मग एरर स्पॉटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी चांगल्या करू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या व्यवस्थित? म्हणजे मी तुम्हाला टेक्निकने पण सांगतोय पटकन पर्याय कसा काढायचा आणि कन्सेप्टने पण सांगायला लागलो. दोन्ही आपण तयारी करायची. ठीक आहे, चला नेक्स्ट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम बिलो. बीट अराउंड द बुश. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. शब्दशः दिसलेला पर्याय कुठला असेल त्याला हाकलून काढायचा. हे प्रॉपर गोष्टी करा, तुम्हाला पटकन इथं लक्षात येईल. बर, आता इथं तुमची वस्तू कोणती आहे? इथं वस्तू कोणती आहे? बुश. बुश म्हणजे कोण? जॉर्ज डब्ल्यू बुश नव्हे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. इथं बुश म्हणजे काय आहे? झुडूप. झुडूप लक्षात ठेवायचं. मग मला सांगा, जर कुठल्या पर्यायामध्ये बुश किंवा काय अजून काय आहे तुमचं, हे असेल, बुश असेल किंवा वीड असेल, गवत वगैरे जे काय असेल, असा कुठला शब्द दिसला किंवा असा कुठला पर्याय असेल तो पर्याय पटकन काढायचा. टू कीप ऑन टॉकिंग विदाउट टेकिंग अ ब्रेक. सर्कलिंग अ बुश फॉर आवर्स. बघा, याने शब्दशः अर्थ घेतलेला आहे. बीट अराउंड द बुश म्हणजे काय? झुडपाच्या भोवती फिरायचं, गोल गोल. काही काम नाही ना, गोल गोल फिरायचं. कशाला चाललाय, कशाला गोल गोल फिरायचंय? शब्दशः अर्थ दिसला मला. टू अवॉइड गेटिंग टू द पॉइंट ऑफ एन इश्यू, फोकसिंग ओनली ऑन इम्पॉर्टंट थिंग्स. का? बुश इम्पॉर्टंट आहे म्हणून? अजिबात नाही. लक्षात ठेवायचं, इथे बरोबरचा पर्याय काय येणार? जेव्हा तुम्ही मुद्द्याला सोडून बाकीची काही बडबड करता, कधी कधी आपण मुद्द्याला जातच नाही, सभोवताली फिरत असतो ना इकडून तिकडे, आणि मग शेवटी मुद्द्याला किंवा जातच नाही. याचा अर्थ काय आहे? बीट अराउंड द बुश. टू कीप ऑन टॉकिंग विदाउट टेकिंग अ ब्रेक. ब्रेकचा काही संबंध नाही मित्रांनो, याला पण कॅन्सल केला. टू अवॉइड गेटिंग टू द पॉइंट ऑफ अन इश्यू. बरोबर पॉइंटला, मुद्द्यावर न येणे म्हणजेच काय? बीट अराउंड द बुश. बुशला यायचं नाहीये, तुम्ही साईडला फिरत बसताय, गोल 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 गोल. लक्षात? पर्याय क्रमांक तिसरा. फोकसिंग ओनली ऑन इम्पॉर्टंट थिंग्स. अजिबात नाही, फोकस तर करतच नाही आपण, साईडनं सायरावारा फिरत असतो. मग कळते की आपला मुद्दा बोलायचं राहून गेला. लक्षात? आपल्या दररोजच्या काही वापरामध्ये असतात, त्यांना अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, ओके. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. सिंपल होता त्यामुळे जास्त वेळ नाही घेतला. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स फ्रॉम बिलो विच चेंजेस द फॉलोइंग ऍक्टिव्ह सेंटेन्सेस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. हे थोडंसं असं झालंय. हा, काय विचारले? ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायचा आहे. द किड्स आर एन्जॉईंग द सेलिब्रेशन. आता मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे कुणीही चुकणार नाही. मी व्यवस्थित तुम्हाला अंडरलाईन करून देतो. द किड्स म्हणजे सब्जेक्ट आहे, आर एन्जॉईंग तुमचा वर्ब आहे, आणि द सेलिब्रेशन तुमचा ऑब्जेक्ट आहे. आता त्याला व्यवस्थित तुमच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणा पटकन, काही हरकत नाहीये. 10-12 सेकंद जाऊ देत, पण बरोबरचा पर्याय मिळाला की लगेच तुम्हाला इनसर्कल करायचंय. द किड्स आर एन्जॉईंग द सेलिब्रेशन. काय कराल? लक्ष द्या सगळ्यांनी. आता टेक्निकने आपण जाऊया. टेक्निक काय होती? टेन्स अजिबात चेंज करायचा नाही. दुसरी टेक्निक काय आहे? जर तुमच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आयएनजीचा प्रत्येक कुठलं वाक्य असेल किंवा वर्ब असेल, तर तुमच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीइंगच लागलं पाहिजे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आयएनजी असेल, कुठलाही टेन्स आयएनजी, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, हे जर टेन्स असतील तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला बीइंग घ्यावा लागेल. कुठं बीइंग आहे बघा? इथं बीइंग आहे, इथं पण बीइंग आहे, इथं पण बीइंग आहे. इथं मात्र मला बीइंग दिसत नाही, सापडलं इथं, कॅन्सल करायला. बघा, हे अशा टेक्निक वापरायच्या. दुसरी गोष्ट काय? टेन्स कोणता आहे माझा? टेन्स आहे प्रेझेंट आहे की नाही? इज आर एमला आर प्रेझेंट असतं. आता मला सांगा, कुठं पास्ट आहे का चेक करूया, कुठं फ्युचर आहे का चेक करूया. तर सेलिब्रेशन इज, ठीक आहे, हे तर प्रेझेंटच आहे. इट इज बिंग एन्जॉयड, इज आहे, प्रेझेंट आहे. द एन्जॉयमेंट ऑफ सेलिब्रेशन इज, इथं पण इज आहे. हा, लक्षात ठेवायचं. थोडंसं इथं तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलेला आहे, पण आपण सुद्धा हुशार आहोत. आता यापेक्षा थोडासा आपण वेगळा पुढे जाऊन थोडासा अभ्यास करायचा, थोडं पुढे जाऊन आपला टेक्निक करावं लागतं. लक्ष द्या. द किड्स आर एन्जॉईंग द सेलिब्रेशन. बरोबर, आपलं काय ठरलंय? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला आणायचा. सुरुवातीला काय येणार सांगा मला? द सेलिब्रेशन सुरुवातीला येणार. द सेलिब्रेशन सुरुवातीला आहे, बाकी कुठं सेलिब्रेशन आहे का? आलं लक्षात? काय केलं आपण? पहिला पर्याय बरोबर. म्हणजे कुठल्याही टेक्निक वापरा. एक टेक्निक ब्लॉक झाली, दुसरी काढायची, दुसरं ब्लॉक झालं, तिसरं काढायचं. अरे प्लॅन ठेवा ना.
प्लॅन ए ब्लॉक झाला, प्लॅन बी आहे, बी ब्लॉक झाला, सी आहे, सी झाला, डी आहे, झेड पर्यंत आपल्याकडे, काय टेन्शन घ्यायचं आपल्याला, आलं लक्षात. पण हे पटकन निघलं पाहिजे. मी काय केलं, द किड्स आर एन्जॉईंग द सेलिब्रेशन. द सेलिब्रेशन एक वचन आहे, टेन्स इथं आर म्हणजे प्रेझेंट टेन्स आला, इथं पण प्रेझेंट टेन्सच आहे, पण या आयएनजी साठी मला बिंग लागला पाहिजे आणि जो वर्ब आहे त्याचा वित्री करणं गरजेचं आहे. एन्जॉयचा वित्री काय आहे, एन्जॉईड. एन्जॉईड कुणाकडनं एन्जॉय केलं, तर कुणाच्याकडनं, लहान पोरांच्याकडनं. द सेलिब्रेशन इज बिंग एन्जॉयड बाय द किड्स. द किड्स आर एन्जॉईंग द सेलिब्रेशन. लहान मुलं सेलिब्रेशन एन्जॉय करत आहेत. ठीक आहे, सेलिब्रेशन लहान मुलांच्याकडून एन्जॉय केलं जात आहे. आयएनजी असेल तर बिंग, टेन्स चेंज करायचा नाही. फक्त लक्ष द्या, काय लोक म्हणतात सर इथं आर तुम्ही इज का केलं. अरे तुम्ही पण सांगा मला, द किड्स अनेक वचन आहे की नाही, म्हणून आर आहे ते, पण सेलिब्रेशन एकच आहे की नाही, सेलिब्रेशन एकच आहे ना, मग एक वचनाला मी काय घेणार, आर घेणार की इज घेणार, इज घेणार. असं स्वतःला प्रश्न विचारायचे. ठीक आहे, ओके. जेवढं सोपं आहे तेवढं तुम्हाला सांगत आहे. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. एररचे मुद्दाम क्वेश्चन घेत आहे. आगामी काळामध्ये लाईव्ह लेक्चरला सुद्धा आपण एरर स्पॉटिंगवर काही सिरीज घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, व्यवस्थित प्रश्न बघा, पॉज करा, उत्तर कमेंट टाकू शकता. ही मीट हिज बेस्ट फ्रेंड एव्हरी वीकेंड फॉर अ कप ऑफ कॉफी. तो त्याच्या मित्राला प्रत्येक आठवड्याच्या शेवटी, वीक एंड, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी भेटतो. कशासाठी, तर कप ऑफ कॉफी घेण्यासाठी, म्हणजे कॉफी घेण्यासाठी. लक्षात ठेवायचं. त्याने विचारले काय, कुठल्या भागामध्ये एरर आहे, कॉमन सेन्स आहे. हिज बेस्ट फ्रेंड मध्ये एरर दिसतोय का, नाही. एव्हरी वीकेंड मध्ये काय एरर आहे, नाही. फॉर अ कप ऑफ कॉफी मध्ये काय एरर आहे, नाही. हे आता मला माहित आहे, पर्यावरण सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. नसेल तर व्यवस्थित लक्ष द्या. ही मीट, मला सांगा मित्रांनो, ही जर दररोज, दर आठवड्याची क्रिया असेल, आठवड्याची शेवटची क्रिया असेल, तर लक्षात ठेवायचं हे सिंपल प्रेझेंट मध्ये झालं. मग सिंपल प्रेझेंट मध्ये दररोजची सवय सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर V1 किंवा V1 SS घ्यावा लागतो. म्हणजे काय, तुमचे वर्ब कुठले असणार, V1 किंवा V1 ला SS प्रत्यय. आता मुद्दा असा आहे, तुमचा कर्ता इथं ही मध्ये आहे, तुमचा कर्ता हा तृतीय पुरुष एक वचन आहे. मग ही, शी, इटला जर दररोजची क्रिया सांगायची असेल, दर आठवड्याची सांगायची असेल का, तर एव्हरी आहे, तर मला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे. पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का इथं, इथं मीट केलेलं आहे. मीट हे सिंपल प्रेझेंटलाच येतं. पण प्रॉब्लेम काय आहे, जर ते ही असेल तर मला V1 SS लागला पाहिजे आणि त्या मीटच्या ऐवजी मला मीट्स लागला पाहिजे असता. तिथं काय लावलं त्यांनी, मीट लावलं. म्हणजेच काय, इथं तुमचा एरर असणार आहे. कुठला एरर आहे बघा, इथं ही मीट हा तुमचा एरर आहे. इथं काय पाहिजे होतं, ही मीट्स. हा लक्षात, सिंपल. चेक करत चला कुठं एरर असू शकतो, किंवा आपण सुरुवातीला काय केलं, पर्याय बघितले, जो शिल्लक राहिला तो तुमचा पर्याय असणार आहे बरोबरचा. असे करू शकता, कुठली टेक्निक वापरा, पण बरोबरचा पर्याय निघणार. ओके, नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. सी इज स्टडिंग इन डॅश युनिव्हर्सिटी 50 माइल्स अवे फ्रॉम हर होम. ठीक आहे, ती एका विद्यापीठामध्ये अभ्यास करत आहे, म्हणजे शिक्षण घेत आहे. 50 माइल्स त्याच्या घरापासून ते दूर आहे. त्याचे विद्यापीठ 50 माइल्स दूर आहे. घराचा पत्ता माहित आहे, विद्यापीठाचं नाव माहित आहे, ती कोण आहे ते तरी माहिती आहे का, कुठंच काही माहिती दिलेलं नाही. उगाच आगावपणा करायचं नाही. द युनिव्हर्सिटी, अ युनिव्हर्सिटी, अन युनिव्हर्सिटी. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कधी लक्षात ठेवायचं, आर्टिकल वापरताना तुम्ही जेव्हा कोणताही नाऊन बघता, त्या नाऊनच्या पूर्वीच आर्टिकल लागतं, बरोबर ना. जर तुम्हाला माहिती असेल उत्तर, पॉज करायची, कमेंट टाकायची, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण थोडंसं याच्यावर कंटेंटचा अभ्यास करूया. मित्रांनो मला सांगा, युनिव्हर्सिटी आहे, बरोबर ना. आपलं काय ठरलंय, आर्टिकल टाकायचं असेल तर मला नाऊन माहिती लागतो. नाऊनच्या पूर्वी मी आर्टिकल टाकतो ना, नाऊनच्या मी आधी आर्टिकल टाकतो. पण कॉमन सेन्सची गोष्ट काय आहे, फक्त नाऊन बघून न टाकायचं ना, नाऊनचा उच्चार करणं महत्वाचं आहे. आलं लक्षात. मला सांगा, जर मी याचा उच्चार करायला गेलो तर मी असं लिहू शकतो, युनिव्हर्सिटी, बरोबर की नाही, युनिव्हर्सिटी. आता मला हे काय जास्त महत्वाचं नाही, हे मी थोडंसं साईडला करतो. मला काय महत्वाचं आहे, उच्चार करत असताना मी तो उच्चार स्वराचा की व्यंजनाचा करतो ते जास्त महत्वाचं आहे. आता बघा, इथं मी उच्चार करताना यचा वापर केला, इथं य झालं. एकदम बेसिक, यू नंतर आलं ना, पहिला यच येणार आहे एक अक्षर म्हटल्यावर, य आलं.
मग य काय मला सांगा, य व्यंजन आहे की स्वर आहे? हे ज्याला कळालं त्याला आर्टिकल सगळं समजून गेलं. लक्षात, य काय आहे? य हे प्युअरली व्यंजन आहे, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज कन्सोनंट. मग मला सांगा मित्रांनो, जर त्याचा उच्चार कन्सोनंटचा असेल, व्यंजनाचा असेल, तर कशाला चाललाय अँडला? बरोबर का? इथे पर्याय असणार तुमचा. काय ठरले आधी? जर स्वराचा उच्चार असेल तर अँड लावा, जर व्यंजनाचा उच्चार असेल तर अच लावायचा आहे. इथं बरोबरचा पर्याय अ असणार आहे. आता मी काही विद्यार्थ्यांच्या मनातला एक प्रश्न सांगतो. त्यांचं काय म्हणणं आहे, सर तुम्ही सगळं सांगितलं पण ते यू आहे ना. मग आम्ही तर पाठ केलेला आहे, आमच्या मास्तरांनी मला काय शिकवलंय, ए ई आय ओ यू, यातलं काही पण लागलं की लगेच अँड लावून टाकायचं. अरे एवढं सोपं असतं ना तर ते बारक्या पोरांना पण जमलं असतं. ते एवढं सोपं नाहीये. ते आपल्याला 8वी 9वीला असं वाटायचं की हे काय काय भारी शिकवलं मास्तरांनी. तसं नाहीये. ते अर्धवट ज्ञान झालं. पूर्ण ज्ञान काय आहे? फक्त दिसलं अक्षर म्हणून लावायचं नसतं आर्टिकल, त्याचा उच्चार करणं सुद्धा मग तेवढंच महत्वाचं आहे. मला सांगा, जर तुम्ही दिसते तुम्हाला दिसते यू, तुम्ही जर डायरेक्ट अँड लावायला लागला ते चुकीचं आहे. उच्चार करायला शिका. उच्चार काय मात्र? उच्चार आहे यचा. मग य तुम्हाला कुठे दिसते का स्वरामध्ये? स्वर कुठले असतात? ए ई आय ओ यू. मराठीमध्ये कुठले उच्चार असतात? अ आ इ ई उ ऊ ए ऐ अम आहा. याच्यामध्ये कुठे ये आहे सांगा मला? य कुठं आहे का? अरे मग उच्चार चाललाय व्यंजनाचा, लावायला लागलाय अँड, काय गरज आहे? उच्चार चाललाय व्यंजनाचा, लावा तिथं अ. बरोबर ना? ते काय आलं पाहिजे? अ युनिव्हर्सिटी. ठीक आहे. तुम्हाला मी आता पर्याय देतो, प्रश्न देतो. मला सांगा मित्रांनो, मला पर्यायामध्ये सांगा. ठीक आहे. फिल इन द ब्लँक आहे. मला फक्त आर्टिकल सांगायचं सगळ्यांनी. इथे मी टाकतो युरोपियन. मला युरोपियन या शब्दासाठी कोणतं आर्टिकल लागेल मला पर्यायामध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल की मी आता सांगितलं ते तुम्हाला पण समजायला लागलेलं आहे. काय माझा शब्द आहे? युरोपियन शब्द आहे. युरोपियनला कोणतं आर्टिकल लागेल मला पर्यायामध्ये सांगा. आलं लक्षात? चला पुढचा. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. मागच्या सिरीजमध्ये प्रोवर्ब सगळे घेतले होते व्यवस्थित. ज्या विद्यार्थ्यांनी चौथा भाग बघितला नसेल, प्युअरली सुपला शॉर्टचा चौथा भाग जो आहे तो प्रोवर्ब्सवरच आहे. वोकॅब्युलरी खूप जास्त महत्वाची असते. प्रोवर्ब्स एवढे आपण चांगले केलेत की आपण ते विसरणारच नाही. त्यामुळे आवर्जून पहिले 4 भाग बघून घ्या. अँड एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. मित्रांनो, ही जी म्हण आहे ही आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो आणि याला तंतोतंत एक मराठीमध्ये सुद्धा म्हण आहे. मराठीमध्ये काय म्हण आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार. एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. एम्प्टी वेसल, भांड रिकाम आहे पण जास्त वाजते की नाही? समजा मी कळशी भरून आणलेली असेल, जास्त वाजत नाही. कळशी रिकामी असेल ना तर जास्त टन 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 वाजते. याचा अर्थ काय? आता कळशी आणि पाण्याकडे जायचं नाहीये, वेगळा अर्थ काढायचा. शब्दशर्थ मी सांगण्याचं काम करतो, मला फक्त ऑप्शन कॅन्सल करायला. ऑल द युटेन्सिल्स, बघा शब्दशः युटेन्सिल म्हणजे भांडी, इथं सापडलं कॅन्सल. वेसल्स शब्दशार्थ घेतला कॅन्सल. हंग्री पीपल, कुठं काय काय सांगतात? चांगला अर्थ बघा, जरा जरा एकदम स्टँडर्डचा विचार करायचा. स्टुपिड पीपल स्पीक द लाउडेस्ट. ज्यांना ज्ञान नाही आहे ते जास्त बडबड करतात, जास्त रुबाब झाडतात. मी असा आहे आणि मी तसा आहे. काय सांगायची गरज नाही. तुमचं ज्ञान तुम्हाला बाकीच्या लोकांना दिसतं, काय सांगायची गरज आहे? बरोबर ना? स्टुपिड पीपल स्पीक द लाउडेस्ट. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच लक्षात ठेवायचं, पाणी वरवर जे असतं म्हणजेच काय? जी भांडी रिकामी आहेत, ज्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे, म्हणजे एकदम थोडंसं हे आहेत, ते खूप जास्त बड्या मारतात. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक पहिला, स्टुपिड पीपल स्पीक द लाउडेस्ट. म्हणजे लक्षात ठेवायचं, हे असे काय तुम्हाला शब्द विचारतात किंवा तुम्हाला प्रश्न विचारतात, हे आपल्या लाईफमध्ये आणायचे. थोडंसं मराठीमध्ये करायचा प्रयत्न करा किंवा थोडंसं वेगळ्या अर्थाने त्याचा एक पर्याय बरोबर काढायचा. ठीक आहे. चला नेक्स्ट. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द ग्रीन स्पेस प्रोजेक्ट इज स्पॉन्सर्ड बाय द पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ द कंट्री. द आणि कंट्री वेगळा आहे. ठीक आहे. इकडे वाचलं काय आणि डिरेक्टली पर्याय बघितले काय, तुम्हाला बरोबर समजेल कोणता इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा, ते पण लक्षात ठेवा. म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून कराव्या लागतात. काय आहे बघा. आता वेलफेअर बघा, म्हणजे जो तुम्हाला फिक्स माहिती आहे तेच लक्षात ठेवायचं. वेलफेअर म्हणजे कल्याण, बरोबर. सोशल वेलफेअर सामाजिक कल्याण. वेलफेअर बरोबर शब्द आहे, बरोबर.
म्हणजे मला पर्याय हा असणार आहे का? नाही. विचारले का मला? इथे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा तुमचा पहिला थांबा आहे, चेकपोस्ट. थांबायचं, विचारले का ते बघायचं. व्हॉइस, स्पीच, आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजक्शन, प्रोनाउन चेक करायचं. विचारले काय? इनकरेक्टली स्पेलिंग पाहिजे. हे स्पेलिंग बरोबर आहे पण मला इनकरेक्टली पाहिजे म्हणजे मी कॅन्सल केलं. असोसिएशन, असोसिएशनला डबल एस लागतं आणि शेवटी शन लागतं. हे पण बरोबर आहे म्हणजे हा पण पर्याय नाही येणार, मला चुकीचा पाहिजे. पेन्शनर्स, हे झालं पेन्शन आणि जे लोक पेन्शन घेतात त्याला आपण काय म्हणतो? पेन्शनर्स. ह्याने क्वेश्चन झालं. हे पण बरोबर आहे, इथं पण ऑप्शन नाही येणार, बरोबरचं आहे. स्पॉन्सर्ड असं कुठलं असतं? अरे हा शब्द असतो ना, स्पॉन्सर्ड. स्पॉन्सर्ड हिने लावले का इथं? ते यू लावले, यूची गरज काय आहे? स्पॉन्सर्ड. आ लक्षात? म्हणजे अभ्यास करताना हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्पॉन्सर किती वेळ तर आपण शब्द ऐकलेला आहे. वर तुम्ही पण विचार करा, कुठंतरी एखादा दुसरा शब्द आपण सोडला तर कदाचित सगळे शब्द आपण ऐकलेलेच असतात पण आपण त्याचं कधी धाडस करून स्पेलिंग बघत नाही. आपण कंटाळा करतो आणि बरोबर परीक्षा तेवढंच विचारतात. म्हणून लक्षात ठेवायचं, जे अपेक्षित आहे, जे अभ्यास तिथं तुम्ही जेव्हा जाल परीक्षेच्या हॉलमध्ये तेव्हा तुम्हाला समजेल की यार सरांनी सांगितलेलं बरेचसे क्वेश्चन यायला लागलेले आहेत. सरांनी सांगितलेलं बऱ्याचशा या ठिकाणी आपण टेक्निक वापरू शकतो आणि पर्याय काढू शकतो. हे ज्याला समजलं, ज्याला चांगलं जमलं त्याला ती एक्झाम क्लिअर होणार आहे. लक्षात? म्हणून तुमचं सुद्धा काम आहे की यशस्वी जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करा, तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. बेटर लेट दॅन नेव्हर. त्याचा अर्थातच आहे बघा, सगळं त्या वाक्याचा अर्थच आहे. कधीही न करण्यापेक्षा लेट केलेलं कधीही चांगलं आहे. कधीच न करण्यापेक्षा, कधीच नाही करायचं, त्यापेक्षा काही करा. बेटर लेट. बेटर, बेटर म्हणजे ठीक आहे, लेट करू शकता. पर्याय त्या प्रकारे बघा. इट इज बेटर टू बी ऑन टाइम दॅन लेट. इट इज बेटर टू बी लेट दॅन टू नेव्हर डू इट अट ऑल. हा बघ, नेव्हर डू इट अट ऑल आणि बेटर लेट करणं सुद्धा चांगलं आहे. कधी कधी लेट न करा, कधीच न करण्यापेक्षा लेट न चांगला आहे. पर्याय क्रमांक दिसतोय आपल्याला. इट इज बेटर टू बी अर्ली. काय कुठं अर्ली आहे इथं, काय पण देतात. इट इज बेटर टू नेव्हर डू इट एट ऑल दॅन टू बी लेट. लेट करण्यापेक्षा कधीच करू नका. हे उलट सुलट सांगितले, हे लगेच तुम्हाला समजतं. म्हणजे कधी कधी मला पण काय होतं माहिती आहे का, पर्याय वाचताना मलाच हसू येतं. यार काय चाललंय? दॅन, दॅन नेव्हर, इथं पण चेक करा. दॅन टू नेव्हर डू इट एट ऑल आणि बेटर लेट, बेटर टू बी लेट. सिंपल आहे. काय काय वेळा फक्त लॉजिक लावायचा प्रश्न, हे अभ्यास करा. ठीक आहे? म्हणजे मी तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. जेवढ्या एक्झाम्स आहेत ते रिपीट झालं. जेवढ्या एक्झाम तेवढं लक्षात ठेवायचं. मी सुद्धा जेवढ्या एक्झाम दिले असतील त्याच्यामध्ये हेच काम केलेलं आहे. अभ्यास करून सगळ्यांच्याकडे पुस्तकं सेम असतात, सगळ्यांच्याकडे क्लासेस असतात, सगळं असतं. पण मग कुठं ना कुठे आपल्यामध्ये काही गोष्टी कमी पडतो आपण. ते कमी पडणं म्हणजेच काय, कधी कधी आपण सिक्स सेन्सचा वापर करत नाही, कधी कधी आपण लॉजिकचा वापर करत नाही की नेमकं विचारले काय आपण काढतोय. हे लॉजिक, हे सिक्स सेन्स, हे जे असतात ना टिक्स अँड टेक्निक्स, तुम्हाला ते एक्स्ट्रा 10 मार्क वाढवून देतात. म्हणजे 5 प्रश्न तुमचे वाढवून देतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे? म्हणून यशस्वी जे मार्गदर्शक आहेत, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या मिशन तलाठी ही जे आपलं पूर्ण युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा. फ्री लेक्चरचा फायदा करून घ्या. वेळेवर ते लेक्चर्स करत चला, पेंडिंग ठेवू नका, तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आणि ही सगळी आपली टीम आहे, लक्षात ठेवायची. ठीक आहे? सो मिशन तलाठी हे आपलं युट्यूब चॅनल आहे, व्यवस्थित पाहत चला. आगामी काळामध्ये अजून आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर तलाठीला सुद्धा ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजेच तुमचं पद काय आहे किंवा त्याचा अभ्यासक्रम काय आहे, कसा अभ्यास करायचा, पुस्तक कोणती लागतील, ह्या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. काळजी अजिबात करू नका, पण वेळेवर तात्पुरती लेक्चर करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुन्हा भेटायचं आपल्याला. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. कमेंटला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगत चला. ठीक आहे? पुन्हा भेटूया. जय हिंद.